आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आउट ऑफ सिलेबस हा चित्रपट पाहण्यासाठी आपल्या सोबत आहेत पेटला वनवा क्रांतीचे या चित्रपटाचे प्रोड्युसर मुकुंद नितोने सर। तर आपण हे चित्रपट पाहण्यासाठी ते स्वतः इथे उपस्थित होते आणि थिएटरला येऊन त्यांनी हा पूर्ण चित्रपट पाहिलाय। तर या चित्रपटाविषयी त्यांचं काय फीडबॅक आहे हे आपण त्यांच्या जुबानी ऐकून घेऊया। चला सर, आपल्याला हा चित्रपट कसा वाटला थोडक्यात, आणि इतरांना जर मेसेज द्यायचा असेल की त्यांनी हा चित्र आवर्जून पाहावा किंवा का पाहावा तर तुम्ही काय सांगा? आजचा हा चित्रपट पाहिल्यानंतर जे आता प्रतिक्रिया आहेत की आता आपण पाहतो यावर्षीचं तापमान, त्या प्रमाणात होणारा पाऊस, त्यापासून होणारं नुकसान, आता हे सगळे विद्यार्थी आहेत एमपीएससीचे, है ना, एमपीएससीचे विद्यार्थी आहेत आणि त्यामध्ये पण 5 एमपीएससीचे विद्यार्थी पर्यावरणाशी लढा देतात आणि शेवटी हातात काही राहत नाही, वेळ निघून गेलेली आहे, असं होऊ नये हा विषय पर्यावरणाचा आहे। सिनेमा आपण प्रत्येकच जण पाहतो, अनेक चित्रपटाचे विषय आहेत, अनेक चित्रपटांनी कोट्यावधी रुपयाचा बिझनेसही केला आहे। आपण तिकडे न जाता फक्त हा चित्रपट पाहताना आपली दृष्टी काय असली पाहिजे की निसर्गाविषयी प्रेम आपल्याला असलं पाहिजे। आपल्या सिलेबस, आउट ऑफ सिलेबस त्या सिनेमाचं नाव आहे, जे सिलेबस मध्ये नाही, जे पुस्तकात नाही, ते दर्शविण्याचं काम या चित्रपटाच्या निर्मात्या दिग्दर्शकांनी केलं। या चित्रपटाचे निर्माते आमचेही मित्रच आहेत, सुगत भाऊ वाघमारे, आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी, जसं आता मी एका विद्यार्थ्याची प्रतिक्रिया पाहिली की प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे। तर आपण जर ठरवलं तर आता ही वेळ गेलेली नाही, जरी सिनेमात वेळ गेलेली आहे पण आपल्याकडे वेळ आहे, आजही आपण आपलं पर्यावरण वाचू शकतो। आणि हे विषय आपण हाताळताना एक दुसऱ्याशी डिस्कशन करून, नुसतं पुस्तकाच्या पलीकडे म्हटलं म्हणजे पुस्तकातही ह्या गोष्टी आहेत, एमपीएससीला अभ्यास असेल पर्यावरणाचा 12वी पासूनच आहे, 8वी पासूनच आहे। तर प्रत्येकाने आज रोजी सिनेमा पाहणाऱ्यांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा संकल्प करावा की जितकं आपल्याला शक्य आहे तितकं आपण पर्यावरण वाचूया। नमस्कार, धन्यवाद सर, तुमचे खूप खूप आभार।